तर हे सीट रिझर्वेशन आहे, अख्खी गाडीचं रिझर्वेशन आहे, फक्त खालचे सीट्स रिझर्वेशन नव्हते. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आहे जालन्यामध्ये. पाहू शकता तुम्ही हे जालन्याचं बस स्थानक आणि आज आपण प्रवास करणार आहोत जालना ते बुरहानपूर. बुरहानपूर हे मध्य प्रदेशमध्ये येतं आणि टाइम बघा 6:45 झालेत. बहुतेक 7 किंवा 7:30च्या दरम्यान गाडीचा टायमिंग आहे जालन्यामधून. पाहूया आता गाडी किती वाजता येते आपली. बराच वेळ झालं म्हणजे मी कधी आलेलो आहे. जसं अंबाजोगाईचा ब्लॉग पूर्ण केला त्याच्यानंतर डायरेक्ट जालनामध्ये आलो होतो. बुरहानपूरला जायचं कारण तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटेल. तर पाहूया आता वाट गाडीची. पुणे पुसद, शिरूर, संभाजीनगर, जालना, अहमदनगर, मेहकर, वाशिम मार्गे पुसदला जाते गाडी. जालना ते बुरहानपूर अंतर आहे 218 किलोमीटर. वेळ दाखवत आहे साधारण 5 तास आणि मला वाटतं बहुतेक बुलढाणा मार्गे जाईल. चिखली, बुलढाणा, मुक्ताईनगर आणि बुरहानपूर असा मार्ग असेल बहुतेक. जाफराबादच्या गाड्या भरपूर आहेत बरं का. ही पण पलीकडची पण जाफराबाद चालली, पण जाफराबाद चालली. बहुतेक गाडी आली वाटतं ही पण जाफराबादच आहे. तशी झोप म्हणायची तर म्हणजे झोपलोच नाहीये मी रात्री. साधारण गाडीमध्ये जेवढी झोप झाली तेवढीच, त्यामुळे डोळे एकदम असे जळजळ करतात आहेत माझे. पाहूया आता कसं होतंय, ब्लॉग होतोय का नाही ते पण माहिती नाहीये मला. बस ट्राय करतोय कारण की सातत्य राहावं ब्लॉगमध्ये, त्यामुळे मी प्रयत्न करतोय. आता विचार होता की डायरेक्ट बुरहानपूर पासून जी गाडी आहे त्या गाडीचा ब्लॉग बनवायचा. ती पनवेलवरून आलेली, पनवेल जाफराबाद. तर ही आहे छत्रपती संभाजीनगर वाशिम. ही आली नागपूर गाडी. आपली गाडी आहे का नाही जाफराबाद आपलं सॉरी बुरहानपूर. तर ही इंदोर गाडी आहे, जालना इंदोर. ही बुरहानपूर वरनं जाते. तर इथं आपण पुन्हा एकदा सेकंड सीट पकडलेलं आहे. पलीकड पण आलेली एक सीटर स्लीपर. तर हे सीट रिझर्वेशन आहे, अख्खी गाडीचं रिझर्वेशन आहे, फक्त खालचे सीट्स रिझर्वेशन नव्हते आणि आपण आल्या वरती बॅग ठेवली त्यामुळे आपल्याला सीट नाही भेटणार आहे. वरती नाही ना, वरती काढू ना बॅग. ही एक आली बघा संभाजीनगर वरनं अकोल्यासाठी. ही पण सीटर स्लीपर बस आहे. आयला राव वरती चांगली जागा पकडली होती, पण वरचं सगळं रिझर्वेशन पुढे ऍडजस्ट केलं तर ठीक आहे, कारण की आता बॅग मी पुढे ठेवलेली. आपण काय इंदोर पर्यंत नाही जाणार आहोत, आपण फक्त बुरहानपूर पर्यंत जाणार आहोत. हिचा मार्ग बघा, जालना, चिखली, बुलढाणा, मुक्ताईनगर, बुरहानपूर, पुढे इंदोर. तर आपल्या गाडीचा जालन्यामधून टायमिंग आहे 7:15चा. तिकीट बघूया, अजून तिकीट काही विचारलं नाही आहे. तिकीट वगैरे सगळं तुम्हाला सांगेल मी डिटेल्समध्ये. तर गाडी तर फुल पॅक आहे एकदम आणि आणखीन माणसं वरती गाडीमध्ये चढतेच आहेत. बघू शकता बरोबर 7:15 वाजता आपण जालन्यामधून निघतोय. 7:15चा टायमिंग आहे गाडीचा आपल्या निघण्याचा. तर मंडळी हे आलं आहे आपलं देऊळगाव राजा आणि टाइम बघा. पहिलं स्टॉप आहे आपलं 7:53 झालेले आहेत. आपली इंदोर गाडी आता पुढे गाडी चिखलीच्या अलीकडे जेवायला थांबणार आहे, तिथे बोलूयात. बाकी निघतोय आता आपण देऊळगाव राजामधून. चला देऊळगाव मही. टाइम बघा 8:20.
तर आता आपण चिखलीच्या अलीकडे आहोत आणि गाडी जेवायला थांबली, म्हणजे गाडीमधली माणसं जेवायला थांबली. बाकी आपली गाडी बघा. आणि इथून थोड्याच अंतरावरती चिखली आहे. मी काय बहुतेक मला एवढी भूक वगैरे नाही आहे, कारण की 4 वाजताच मी जेवण केलं होतं. पण बघूया काय असं म्हणजे ताक वगैरे काय भेटते का बघूया. गाडीचा तिकीट दर जर सांगायचं झाला तर जालना ते इंदोर तिकीट दर आहे 780 रुपये आणि जालना ते बुरहानपूर तिकीट दर आहे 455 रुपये. तर माहिती नाही आता कसं होतंय, काय तिथं स्टँड वगैरे आहे का नाही, काय आयडिया नाही मला काहीच. इंदोरपर्यंत पण आपल्याला ऑप्शन आहे गाडीचा जाण्याचा, पण मला तिथून दुसरी गाडी कव्हर करायची, ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. तर इथं वडा घेतला, फक्त वडा 20 रुपयाला. वडापाव घेतला तर 25 रुपयाला. एवढं महाग. त्यापेक्षा आपला चहा बरा. पण मला आयडिया नव्हती की ही गाडी आहे म्हणून, आपली सीटर स्लीपर म्हणलं आता. आणि हा एक सांगायचं राहिलं, ही जी गाडी आहे ना ही अल्टरनेट चालते. म्हणजे आता एक दिवस आपली गाडी जाणार आणि पुढच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशची गाडी असणार. म्हणजे एक दिवसाआड गाडी आपली चालते. बरं झालं मग होऊन गेलं, नाही तर पुन्हा कधी संधी भेटली असते नसती माहीत नाही, होऊन गेला. चहा आम्ही कमीच केलेला आहे रात्रीचा, पण आता थोडंसं दाखवायला पाहिजे ना, शूट करायला पाहिजे ना, नाही तर झोप लागेल म्हणून. डोळे पाहिजेच असतील तुम्ही. कंटिन्यू प्रवास चालू आहे माझा. जर तुम्ही इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर तुम्हाला आयडिया नाही येणार की किती प्रवास चालू आहे. तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. लाईव्ह स्टोरी मी टाकतो, मी कुठं आहे, काय, कुठला प्रवास चालू वगैरे. आपली गाडी आहे छत्रपती शासन. तर चला मग निघूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे आलेलं आहे चिखली आणि गाडीला गर्दी बघा तुम्ही. गाडीला तिकीट जास्त आहे, वरी बसू नका कोणी, पूर्ण रिझर्वेशन आहे. 7:12 टाइम झालाय बघा, 9:30 वाजता आपण पोहोचलो आहोत चिखलीमध्ये. अरे दमानी एका एकाने या, नाही तर कोणालाच येता यायचं नाही. सावकाश सावकाश. 7:12-13 रिझर्वेशन आहे खालचे, वरचे पूर्ण रिझर्वेशन आहे. त्या ब्लॉक मध्ये आपण परतवाड्याला चाललो होतो आणि आता आपण बुरहानपूरला चाललोय. रखते भी नहीं जाना से भी क्या है इधर है, इधर चलना, इधर अंदर हो गया. बसलो होतो ते सीट रिझर्वेशन आहे, जिथं बसलो होतो ते रिझर्वेशन आहे. समोरची शिवशी आपली नागपूर पुणे, आपली अख्खी गाडी पॅक आहे. तर मंडळी आला आहोत आपण आता बुलढाण्यामध्ये आणि टाइम बघा 10:18 झालेले आहे. तर चिखलीमध्ये एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे चिखलीवरून बुलढाण्यासाठी ही शेवटची गाडी, याच्यानंतर गाडी नाहीये बुलढाण्याला येण्यासाठी, त्यामुळे आपल्या गाडीला एवढी गर्दी होती. आणि इथून पण तुम्ही बघू शकता गाडीला गर्दी किती आहे, म्हणजे कंटिन्यू प्रवासी भरपूर आहेत ह्या गाडीला, त्यामुळे काही विषयच नाही प्रवाशांचा. तर बघू शकता बुलढाण्याचा बस स्थानक अशा प्रकारे आहे. हो हो, काय शांतता इथे. जागा जायचं काही कारणच नाहीये, कारण की
सीटच नाही आपल्याला. आपण आता पुढेच बसणार आहोत आणि काय आता लांब नाही आहे जास्त. आता इथून पुढे आपल्याला मुक्ताईनगर लागेल आणि मग पुढे बुरहानपूर. आपली एकदम सेफ गाडी आहे बसण्याची. तर मंडळी आला आहोत आपण आता मलकापूरमध्ये आणि हे मलकापूरचं बस स्थानक. टाइम बघा 11:20 झालेले आहेत. ऍक्च्युली हे मलकापूर जे आहे हे बुलढाण्यामध्ये येतं. आपण बुलढाण्यामध्ये आहोत आणि जे दुसरं मलकापूर आहे ते आहे आपलं कोल्हापूरमधलं मुक्ताईनगर लागेल. आता जो मलकापूर पासून आपण मुक्ताईनगर पर्यंत प्रवास करत आहोत तो राष्ट्रीय महामार्ग 53 वरती करणार आहोत. तर आता बघा तुम्हाला पाहायला भेटेल राष्ट्रीय महामार्ग 53. तर प्रत्येक स्टॉपला एवढीच गर्दी म्हणजे गाडी निघाल्यापासून. तर आता सुरू होतोय आपला राष्ट्रीय महामार्ग 53 म्हणजेच नॅशनल हायवे 53. मुक्ताईनगरचं बस स्थानक आहे. हे बस स्टँड आहे ना मुक्ताईनगरचं. आपला महाराष्ट्रातला शेवटचा डेपो. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट मध्य प्रदेश लागेल. तर इथं आता आपला क्रूज चेंज होईल आणि पुढे टिल इंदोरपर्यंत. वा वा बाबा मस्त झोपले. क्रॉस करतोय. तर इथून आता ऑफिशियली आपला मध्य प्रदेशची बॉर्डर सुरू होते. हीच मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. पाहू शकते तर चेकपोस्ट वगैरे आहे. इथून बुरहानपूर फक्त आपल्याला 33 किलोमीटर आहे. तुम्ही लाईन पाहू शकता. चेकपोस्ट मध्ये गाडी चेक करण्यासाठी किती मोठी लाईन आहे. ते मागते ना काय तिथे आहे का? हां. तर फायनली पोचलो आहोत मित्रांनो आपण बुरहानपूरमध्ये. हे आपली गाडी आता पुढे इंदोरला जाणार आणि टाईम बघा 1:02 झालेत. बाकी आता कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास? बॉर्डरपासून थोड्याच अंतरावरती साधारण फक्त 37 किलोमीटरवरती मुक्ताईनगरपासून बुरहानपूर. तर हा व्लॉग आपण इथं संपूया. आणखीन एक नवीन जर्नी सुरू करायची. मला आता इथं बस आहे बहुतेक ती बस स्टँडमध्ये पाहिलं मी. तर तो प्रवास आपण सुरू करूया सकाळी. तर हा व्लॉग आपण इथं एंड करूया. ही आपली बस. बाय बाय. जरा दमलोय थकलोय बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. तर मंडळी आलोय चेक इन केलेलं आहे रूममध्ये आणि भोपाळचा जो रूम होता तो पण तुम्हाला मी दाखवलेला आहे. 300 रुपयामध्ये मला कसला रूम भेटला होता आणि आत्ताचा रूम दाखवतो तुम्हाला मी. हे बघा. आता गरज होती आपल्याला कारण की आणि रात्रीचे जवळजवळ 1 वाजला आहे. 1-1:30 वाजला आहे. त्यामुळे रस्त्याला उभं थांबणं काही उभं पैसे वाचवा जायचो नाहीतर उभेगाच काहीतरी व्हायचा. त्याच्यापेक्षा थोडं सेफ आपण राहिलेलं बरं आहे. ओके. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मस्त प्रवास होणार आहे आपला. समजलं असेल तुम्हाला आत्तापर्यंत कुठली जर्नी येते. तर जरा आराम करतो कारण की आराम पण खूप महत्त्वाचा आहे. कारण की उद्या जर फ्रेशमध्ये आपल्याला ब्लॉग बनायचा असेल तर आज
आराम असणं गरजेचं आहे. तर भेटूया पुढच्या प्रवासात.